बरोबर आहे तुझं बोलणं, बरोबर आहे. मला ना मधू आयुष्यात पहिल्यांदा काहीही कळत नाहीये. लता लता अरे ना मलाही काही कळत नाही. तुम्हाला पण हाच प्रश्न पडलाय ना? हो ना, आता हे लग्न ठरलं की सगळी तयारी करावी लागणार आणि मग सगळा खर्च. काय बोलते कळते का तुम्हाला? चुकलं चुकलं. अहो प्रसाद सारख्या मुलाच्या हाती आपल्या मुलीचा हात द्यायचा कसा द्यायचा सांगा मला. त्याला कसला त्रास आहे माहितीये का तुम्हाला? हो, तू जास्त तिखट खात असेल म्हणून. बाबो दादा आता तिखट खाल्लं तर काय दिसत नाही वय. पण तुला कोणी सांगितलं की मूळव्याध झाला तर दिसत नाही म्हणून? अहो त्याला मूळव्याध नाही, प्रसादला काही दिसत नाही. काय? मी आहे ना ते करायला. हा तुम्ही घरातली कामं नीट आवरा. लता अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल ग. अहो दादा गैरसमज कसला, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. आणि कोट सुद्धा उलटा घातला त्याने. ती फॅशन नव्हती काही. आयुष्यात पहिल्यांदा माझा गैरसमज झाला. आणि एकटा चालत पण नव्हता बर का. आणि आप्पासाहेबांच्या फोटोला त्यांनी भलतीकडेच नमस्कार केला. आता बोला दादा, मी बोलतोय ते काय खोटं बोलतोय वय. हे नाही 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 नाही, हे नुपूरचं लग्न आपण या अशा माणसाची लावून द्यायचं नाही. नुपूरला नटायची लग्नाची केवढी हौस आणि ही सगळी हौस हा प्रसाद बघणार का सगळं? तेच म्हणून सांगते, अजून सुपारी फुटायची आहे की नाही आपण सगळ्यांना सांगून देऊया आणि प्रसादला सुद्धा सांगूया. त्याला पण माहिती नाही, त्याला दिसत नाही ते. नाही हो, हे लग्न होणार नाही असं सांगूया त्याला. नाही नाही नाही, एवढ्यात कोणाला सांगू नको. अरे हे खोटं निघालं तर मुलगा हातचा जाईल. टॉवर पण होणार नाही एवढ्यात. तो पोलीस आहे, एन्काउंटर करेल डायरेक्ट. ते करायला त्याला दिसलं तर पाहिजे का नाही. ए तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. त्याने कुठेही गोळी चालवली, एखाद्या टेकूला लागली तरी हे घर डोक्यावर कोसळेल आणि सगळ्यांचा एन्काउंटर होईल एकदम. त्यापेक्षा आपण खात्री करून घेऊया त्याला खरोखर दिसतंय की नाही ते. नाही आता जेवणाच्या ताटावर कळेलच ना. दूध का दूध, पाणी का पाणी होईलच. घ्या प्रसादराव. अगं बाई काय मस्त दिसतोय जोडा. कोणाचीही नजर लागायला नको. नजरेचाच तर प्रश्न आहे. म्हणजे नजर लागायला नको असं मला वाटतं म्हणून बोलले. नीरज बघ आता प्रसादरावांसोबत नुपूरचं लग्न होणार आणि ते दोघे टॉप फ्लोअर वर राहायला येणार. चांगलंच आहे ना मामा. म्हणजे मलाही वाटतंय लग्न लवकरात लवकर व्हावं. चला इन्स्पेक्टर साहेब करा सुरू. सुरुवात करा. अहो प्रसादराव, नुपूरच्या ताटात काय जेवताय? तुमचं ताट तर तुमच्या बाजूलाच आहे प्रसादराव. तुम्हाला दिसलं नाही का? मला दिसलं नाही. मला दिसलं नाही. मला दिसलं नाही. मला दिसलं नाही का? मला नकोच आहे दुसरं ताट. एका ताटात जेवल्यामुळे नवरा बायको मधलं प्रेम वाढतं आणि शिवाय घरातल्या बाईला 2-2 भांडी घासावी लागत नाहीत. आता लग्नानंतर बघा नुपूरला एक ताट, एक वाटी, एक चमचा, एक डाव, एक पेला एवढंच घासावं लागणार. अगो बाई, अय्या तुम्ही किती विचार करता हो माझा. मला हे खूप आवडलंय. बाय द वे जीजू, आर यू शुअर असं एका ताटात खाल्ल्याने प्रेम वाढतं? ऑफकोर्स 100% शुअर. हॅलो, मग माझ्याच बाबतीत असं काहीच का होत नाही? म्हणजे काका, माझी नाही गर्लफ्रेंड होती आणि आम्ही एकाच डिश मध्ये पाणीपुरी खायचो, तरी पण ब्रेकअप झाला. काय कारण काय होतं ब्रेकअपचं? तिला ना तिखट पाणी जास्त लागतं आणि मला गोड. तुझी टेस्टच चुकली. हैला, अरे ब्रिलियंट यार, सेम टू सेम माझ्यासारखं. जो नाही लता, मला तुझं अजिबात पटत नाही. तुम्ही बघितलं नाही का नुपूरच्या ताटात जेवतोय तो? बरं आहे ना, एक ताट वाचलं ना. आणि ऐकलंस ना काय म्हणाला तू? एका ताटात जेवल्यामुळे प्रेम वाढतं. कसले उत्तम विचार आहेत त्याचे. असा जावई आपल्याला शोधून सापडणार नाही. असा जावई नकोय आपल्याला. बोल, आजचं आलेलं स्थळ घालवशील. यायला दिसायला हवं ना आधी त्याला. लता तुला कळत कसं नाहीये? तुम्हाला देशपांड्यांना फार कळतो नाही. तू मान्य कर लता, हे बघ तुझा प्लॅन फसलेला आहे. माझा प्लॅन चांगला आहे. प्रसाद जरा जास्तच हुशार आहे.
तेच म्हणतोय मी, तो हुशार आहे. अगं असा हुशार जावईच हवाय आपल्याला नकोडीसाठी. त्याची हुशारी बरोबर बाहेर काढते की नाही बघा मी. कोण काय कोण आलाय? नॅपकिन नॅपकिन अहो अहो कोणीतरी बघेल ना. मग तुमच्या घरात हात पुसलेले चालत नाहीत? नाही मला हे सगळं चालणार नाही लग्न आधी. बापरे, म्हणजे लग्न होईपर्यंत मी खरकट्या हाताने फिरू? अहो तसं नाही पण पण नॅपकिन आहे ना. आहे ना. अहो मग हा पदर आहे माझा, हे घ्या. सॉरी सॉरी, तुम्हाला राग आला का? नाही, खरं म्हणजे ना मला बघायचंच होतं, मला पाहायचं होतं की तुम्हाला खरंच राग येतो की नाही ते. हो हो राग आलाय मला. हो हो का? आणि तुम्हाला याची शिक्षा सुद्धा मिळणार आहे. अरे बापरे. तुम्ही डोळे बंद करा. त्याची काही गरज नाही. काय नाही म्हणजे त्याची काय गरज आहे नाही का? आहे, मी सांगते म्हणून तुम्ही डोळे बंद करा आधी. सेम आहे सगळं. झाले फिट्टमफाट. पिट्टमपट. हे मस्त आहे, हे मला खरंच आवडलं. मी पण सांगू एक, मला ना हे खरंच खूप आवडलं, म्हणजे पिट्टमपट वगैरे. कुणाशी बोलताय? स्वतःशीच. स्वतःशीच मला कळलंय. काय? माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हा तो स्वतःशी बोलतो. तुम्ही आमच्या नुपूरच्या प्रेमात पडलात ना. चला चला, बाहेर सगळे वाट बघतात तुमची. बाहेर? या. बाहेर? आओ. तुम्ही सावकाश. उमरा दिसला नाही का? नाही नाही, जुरळ. या या, बसा ना. हो हो. या अगं बाई, अहो खाली काय बसताय? वर सोफ्यावर बसा. हो सोफ्या. कुठल्या? म्हणजे डावीकडच्या का उजवीकडच्या? इथे उजवीकडच्या, आमच्या नुपूरच्या शेजारी. बर. प्रसादराव, तुम्ही खूप हुशार आहात. थँक्यू. मी काय म्हणते, जरा हे शब्द कोडं पूर्ण करून देता का? 2च शब्द राहिले, तो ते पूर्ण झालं ना की मला एक मिक्सर मिळणार आहे बक्षीस म्हणून. मी तुम्हाला आता एक खरं खरं सांगू का? खरंच सांगा. ते बघा, ही शब्दकोडी वगैरे ना फक्त वेळेचा अपव्यय आहे, बाकी काही नाही. निव्वळ टाइमपास, फालतूगिरी आहे. त्यापेक्षा ना तुम्ही बायकांनी असं मिक्सर नाही, मिक्सर कशाला, पाट्या वरवंट्यावर असं वाटण वगैरे करायला पाहिजे, म्हणजे असा व्यायाम सुद्धा होऊ शकतो नाही का? अगं बाई, किती हुशारी. हे घ्या. अगं बाई, मुखशुद्धी नाही का? मुखशुद्धी द्यायचीच राहिली. त्या पाहुण्यांना घ्या. घ्या प्रसादराव, मुखशुद्धी घ्या. थँक्यू. अहो वहिनी, हे काय? हा तर मिरचीचा कूट आहे. काय ग मधू, हा कळत नाही तुला? अजिबात कामाकडे लक्ष नसतं तुझं. तुला दिसलं नाही का मिरचीचा कूट आहे ते? प्रसादराव, तुम्हाला नाही का दिसलं? मला दिसलं, पण मी मुद्दामून काही बोललो नाही. खरं तर अजून मागणार होतो. आमच्या आईने आम्हाला शिकवलंय, कधी पाहुण्यांकडे गेला तर दिलेल्या अन्नाला कधी नाही म्हणायचं नाही. समोरचा माणूस जे काही देईल ते गोड मानून घ्या, गोड मानून खायचं. एक्सक्यूज मी, मला थोडस बोलायचं होतं. बोला 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 प्रसादराव, तुमच्या बोलण्याचीच वाट पाहतोय आम्ही. नाही नाही, तसं नाही, म्हणजे तुमच्याशी नाही, मला माझं पर्सनल बोलायचं होतं. फोन आमच्या एका एन्काउंटर बद्दल जरा कॉन्फिडेन्शियल आहे. अय्या, मी कधीच ऐकलेलं नाही एन्काउंटर बद्दल बोलताना. हैला, मी पण यार. मग आज आपण ऐकूया ना, म्हणजे आपल्याला कळेल की यांचं प्लॅनिंग कसं असतं ते.
आमचं प्लॅनिंग तुम्हाला कळलं तर आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. नो प्रॉब्लेम, तुम्ही बसा, मी बाहेर जाऊन बोलतो. तुम्ही कशाला जाताय? का त्रास घेताय? आम्ही जातो ना सगळे, तुम्ही बोला. ए चला. मला थोडं पाणी द्या का, पाणी द्या. अ? मला पाणी द्याल का कुणी, पाणी? जाम गोळ झालाय आई, जाम गोळ झालाय आई. मला इथे नाही राहायचं आई, मला इथे नाही राहायचं. तू लवकरात लवकर ड्रायव्हरला पाठव मला पिकअप करायला. मी नाही राहणार इथे. मग सूर्यकांत भाऊजी एकटंच सोडलं प्रसादला? कुठे आदळला बिदळला तर? वहिनी, ते का लहान बाळ आहेत का त्यांना काही दिसत नाही? दिसत नाही म्हणूनच म्हणतायत त्या. पण असं कसं होईल ना? एवढा लख्ख प्रकाश असताना दिसणार नाही म्हणजे? प्रश्न प्रकाशाचा नाहीये, नजरेचा आहे. खरं सांगू का तुम्हाला, प्रसादला बहुतेक दिसत नाही. काय? मूळव्याधीचा त्रास असल्यावर कमी दिसतं का? मला वाचायला लागेल. आता काय वाचायचं बघताय दादा? नुपूरला ह्या लग्नापासून वाचवा आधी. मी काय म्हणतोय बर का, आपण त्याला काहीतरी काम सांगून बघूया. वेडी आहेस का तू? होणाऱ्या जावयाला काम सांगायचं? नाही नाही, त्याच्यापेक्षा मी करीन काम. त्याला काही काम सांगायचं नाही. ग ग ग तसं काम नाही ग. म्हणजे त्याला धुणं मांडी कपडे लादी असं नाही ग. काम म्हणजे आपण त्याला काहीतरी करायला लावूया. काय करायला लावूया? आयडिया. देशपांडेच, मी सांगणार आहे आयडिया. अरे तुम्ही? प्रसादराव, भिंतीजवळ काय करताय तुम्ही? ते मला शंका आली. भिंतीलाही कान असतात ह्याची का? आम्ही काय ऐकलं नाही बी तुमचा प्लॅन. नाही नाही, मला वाटलं की भिंत व्हायब्रेट होते की काय. अहो, आमच्या इथे जरा जोरात चाललं ना तरी भिंत व्हायब्रेट होते. आता सगळ्या शंका सोडा आणि इथे या. तुम्ही या इकडे. का? म्हणजे मी जोरात चालतो ना एकदम, ती भिंत कोसळायची. नाही मग नको, मग आम्ही येतो तिथे. ए चला चला बहिणी, चला. खूप जोरात चालतो. आलात? आता सांगा काय झालंय ते. काही म्हणजे असं झालं नाही, पण होणार आहे. तेच काय होणार आहे ते सांगा ना, म्हणजे रिॲक्ट व्हायला बरं पडतं. नाही म्हणजे अचानक एखादी बातमी कळली तर धक्का बसतो ना माणसाला, म्हणून. नाही मला सांगा, तुम्ही एन्काउंटर करताना समोरच्याला माहिती असतं का की तुम्ही त्याचा एन्काउंटर करणार आहात? ते अचानकच करता ना. बरोबर आहे, पण ते अचानक त्याच्यासाठी असतं. मला माहिती असतं मी एन्काउंटर करणार आहे. मी अचानक जाऊन टॉप नाही करत काही. वहिनी, त्यांना सांगा ना आज मैफिल रंगणार आहे म्हणून. अरे वा, गाणी वगैरे चांगली निवडा, अशी नृत्याला पोषक असली पाहिजेत. गाण्याची नाही, पत्त्यांची मैफिल रंगणार आहे. अरे वा, खेळा खेळा खेळा, पत्ते खेळा खेळा. खेळा नाही, तुम्ही सुद्धा खेळणार आहात आमच्या सोबत. हो का? ए मुलांना, नीरज, नुपूर, यश, या रे, या खेळायला या. चला. रमी खेळूया. नाही, मी ब्लाइंड खेळतो. नाही नाही, फ्लश पण फ्लश नको, आपण हे खेळू, चॅलेंज खेळू. हा, चॅलेंज चॅलेंज. मला चॅलेंज घ्यायला खूप आवडतं. वा, नाही नाही, चॅलेंज नको. चॅलेंज मध्ये ना राणी असून सुद्धा सत्ती सांगतात, खोटं बोलतात. आणि मला नाही आवडत खोटारडेपणा. नाही मला कुठे कळतं खरं काय ते. म्हणजे नाही, समोरच्याला कळतं कुठे खरं काय ते. चॅलेंज मध्ये नाही का गंमत तीच आहे. हा हा, म्हणूनच ते म्हणते की चॅलेंज नको. एक्सक्यूज मी. आम्ही जाऊ का? नाही नाही, मी येतो जरा जाऊन बाजूला, मला सवय झाली आता. सवय? नाही म्हणजे हे अशा अनएक्सपेक्टेड कॉलशी सवय झाली आहे म्हटलं. हॅलो, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद. ते राहू दे, मी काय सांगते ते ऐक. ड्रायव्हर इथून निघालाय, तिथे सगळं ठीक आहे ना? हे बघ, कसं बसं मी मॅनेज करतोय. थोडा वेळ ठीक आहे, जास्त वेळ शक्य नाही होणार. ताबडतोब ड्रायव्हरला पाठव मला पिकअप करायला. अहो, कोणाचा फोन होता हो? हे माझ्या सिनियरचा. काय
डाव काय हो तुमचा? हा आता पत्ते खेळल्याशिवाय कसं कळणार काय डाव होतं ते? बरोबर सुरू करा डाव सुरू करा. भैया तुम्ही किती छान खेळता. मी म्हटलं होतं ना बाई, तसं काही नाहीये. काय गो? नाही काही नाही काही नाही. हा घ्या रागा. अरे वा मग हा घ्या माझा एक्का. नाही पण तुम्ही राणी टाकलीये. मी राणीला एक्का म्हणतो. म्हणजे कसं आहे राणीचं स्थान राजापेक्षा वरचढ आहे ना. हो राजापेक्षा वरचढ म्हणजे एक्क्याचं स्थान. खरं तर ते राणीच आहे म्हणून मी राणीला एक्का म्हणतो. अहो, कुठल्या शाळेत शिकलत पत्ते खेळायला? काय तुम्ही काय शाळेत पत्ते शिकायला जात होतात काय काहीतरी बोलताय. अहो मी प्रत्यक्ष आयुष्याबद्दल बोलतोय. म्हणजे स्त्री ही कायम पुरुषापेक्षा वरचढ असते, श्रेष्ठ असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे कोण असतं? एक स्त्री असते. तशा तुमच्या मागे आपल्या लता मामी आहेत. काय मामी? राणी राजापेक्षा वरचढ नाही का? हो हो अगदी बरोबर. चला चला तुम्ही पटपट खेळा. त्यांना जायचंय नंतर एन्काउंटरला. हो 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 चला, चला, चला. चला, चला. ओ एक्सक्यूज मी आलोच. हॅलो एन्काउंटर. मी आई बोलतीये. ड्रायव्हर बाहेर आला असेल, निघ लवकर. हा ठीक आहे. मला निघावं लागेल. असं कसं प्रसादराव? डाव पूर्ण केल्याशिवाय नाही निघू शकत तुम्ही. हा अहो, खरं तर ते जाऊ शकतच नाही. प्रसादराव हा घ्या माझा पत्ता. बरोबर टाकला ना मी पत्ता? आई तू कधी चुकू शकतेस का? इस्पिक गुल्लू बरोबर आहे. मग करेक्ट आहे गुल्लू एकदम. आता हाच टाकायला पाहिजे होता तुम्ही. ही घ्या दशी. ही तर सत्य आहे. तेच म्हणते मी. मगाशी पण त्यांनी हेच केलं. काय प्रसादराव आता म्हणा सत्तीचं महत्व दशीपेक्षा जास्त आहे म्हणून. म्हणा म्हणा. नाही नाही तसं नाही. म्हणजे सत्ती काय दशी काय. हा बोला बोला ना बोला ना बोला. हेच सांगत होते मी मागापासून. तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर. सूर्यभाऊजी कळते का तुम्हाला? अहो हा गोंधळ आहे. बोला ना प्रसादराव. तुम्हाला सत्ती दिसलीच नसेल ना? काकू तू त्यांच्याशी असं का बोलतेस? अगं हे सगळं तुझ्या भल्यासाठी चाललेलं आहे. अगं काही नको त्यांना खरंच दिसत नाहीये बाळा. हे आई ते शार्प शूटर आहेत. त्यांची नजर शाप गेलीये. तुम्ही का म्हणताय? माझं लग्न मोडताय का? हो बाळा मोडतंय लग्न. उत्तम आहे. काय सल्ले देतोय? तुझ्यामुळे होत आहे ना सगळं हे. नाही दादा सगळं हे वहिनींमुळे होत आहे. अरे पण मी खरं बोलते. काय चाललंय तुमचं? केवढ्याने ओरडताय? जरा झोपले होते मी आत. घोराला म्हणून तोंड उघडलं तर सगळी माती पडली तोंडात माझ्या. जरा शांत बसा. आईसाहेब अहो प्रसादला दिसत नाहीये. नाही गाई व्यवस्थित पत्ते खेळत होता आहे तो. आणि वहिनीनं त्याला काही बोलतायत अगदी त्याच्या तोंडावर समोर. आणि तोही बिचारा सहन करतोय. हा? समोर कुठे आहे तो? म्हणजे अरे प्रसाद कुठे गेला? प्रसाद हे नक्की प्रसाद म्हणजे हे पण लग्न मोडलं. दत्ता तुझ्या तोंडाला जरा गाळणं घाल. एका भल्या माणसाचा अपमान केलास तू. बिचारा गेला ना चिडून. नाही हो आईसाहेब त्याला खरंच दिसत नव्हतं.
असं कसं बोलताय वहिनी? अहो त्याला दिसत नसतं तर गाडी चालवत कसा गेला असता तो? आणि नसतं दिसत तर गाडी रस्त्याच्या ऐवजी घरात नसती का घुसवली आपल्या? नाही, मला काय वाटतं तो न दिसण्याचा अभिनय करत असावा. हो असेल बर का. मी एका सिरियल मध्ये बघितलं होतं, इन्स्पेक्टर लोक असं खोटं बोलण्याची ऍक्टिंग करतो आणि चोरांना पकडतो. नाही, हे पण नक्की तेच करत असतील. असेल बाबा. हो ते सुद्धा बघत असतील की या घरातली माणसं कशी वागतात आणि म्हणून ते ऍक्टिंग करत असतील. आई शपथ, इन्स्पेक्टर नसते झाले तर अभिनेते नक्कीच झाले असते. काय ऍक्टिंग केली त्यांनी, क्या बात आहे. पण काकू, तुझ्यामुळे माझं लग्न मोडलंय. नाही ग बाळा, आता तू माझ्यासाठी नवरा शोधायचा आणि तोही माझ्या अटींमध्ये बसणारा.